नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पंढरपूर साईडला करकंब या गावची स्पेशल बाजार आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हरभरा डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ प्रत्येकी 2 चमचे घेतलेली आहे। उडदाची डाळ 1 चमचा घेतलेली आहे। 2 मध्यम आकाराचे उभट कांदे चिरून, 1 टोमॅटो, लसूण, पांढरे तीळ, खसखस, खोबरं, लवंग, दालचिनी घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी 2-2 चमचे प्रत्येकी डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तुम्ही एखादी छोटी वाटी सुद्धा घेऊ शकता। जास्त लोकांची आमटी बनवायची असेल तर ही 5-6 लोकांना भरपूर होते 2 चमच्याचं प्रमाण घेतलं तर। आता ही डाळ आपण स्वच्छ धुवूया, म्हणजे याला काही पावडर वगैरे किंवा काही धूळ वगैरे बसलेली असेल तर ती आपण डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची। आता डाळ इथे आपली स्वच्छ धुवून झालेली आहे। यामध्ये डाळीच्या वर येईल एवढं 2 इंच पाणी घालायचं आहे आणि रोजची डाळ शिजवतो आपण त्या पद्धतीनेच ही डाळ शिजवून घ्यायची आहे। यामध्ये पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा मीठ घालायचं। तुम्ही हिंग सुद्धा इथे चिमूटभर वापरू शकता। आता याला आपण 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत। प्रत्येक भागाची एक खासियत असते, तर पंढरपूर साईडला ही बाजारी आमटी फेमस आहे। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। आता आपण वाटपाची तयारी करूया। यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत। कांदा चांगला हा गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा आहे। चवीला खूप छान लागते ही आमटी आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी असल्यामुळे ही पौष्टिक सुद्धा होते। आता यामध्ये टोमॅटो घालायचा। कांदा टोमॅटो असा छान भाजलेला आहे। आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याची आपण पेस्ट बनवणार आहोत। तोपर्यंत लसूण, खोबरं, तीळ, खसखस याची सुद्धा आपण जाडसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता कांदा टोमॅटो थंड झालेला आहे, याची सुद्धा आपण पेस्ट बनवून घेऊया। आता याची पेस्ट छान बनवून तयार झालेली आहे। इकडे डाळ सुद्धा आपली चांगली शिजलेली आहे। हिला आपण घोटून घेऊया। यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे। 1 पळीभर साधारण तेल आहे हे। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे। 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची। पाव चमचा हळद घालायची आणि यामध्ये खोबरं व लसणाचं तयार वाटण घालायचं। हे चांगलं याच्यामध्ये असं परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण वापरलेला आहे। इथे 2 चमचे घालायचा। शक्यतो या आमटीला काळं तिखट मसाला वापरतात, पण जो आपल्याकडे उपलब्ध आहे तो वापरायचा आपण। आता हे सर्व चांगलं असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आता कांदा टोमॅटोची पेस्ट घालून आपण हे छानपैकी असं हे परतून घेणार आहोत। धना जिरा पावडर अर्धा चमचा घालायची। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं। इथे गरम मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण मी खडा मसाला वापरलेला आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत आणि ही डाळ घातल्यानंतर असं हे पळीच्या सहाय्याने आपण असं सगळं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे डाळ आणि मसाले सर्व एकजीव होतील। आता इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि ग्लासभर यामध्ये गरम पाणी घालून याला चांगली उकळी आणायची। गरम पाण्यामुळे आमटीला चव छान येते। शक्यतो गरमच पाणी वापरायचं पातळ भाजी बनवताना। छानपैकी अशी आमटीला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 5-6 मिनिटे ही आमटी अशीच शिजू द्यायची। कलर सुद्धा इथे किती छान आलेला आहे। आता ही आमटी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपण एका
डिशमध्येही काढून घेऊया। मस्त अशी पंढरपूर साईडला करकंब या गावी तयार होणारी प्रसिद्ध बाजारी आमटी बनवून तयार आहे। मग तुम्हाला बाजारी आमटीची रेसिपी कशी वाटली? आवडली तर तुम्ही रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।